मुंबई गोवा हायवे ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करा। ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आता पोलिसांकडून अंमलबजावणी होतीये। संबंधित कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आरोपी केलेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आता पोलिसांनी अंमलबजावणी केलेली आहे। संबंधित कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आरोपी ठरवलेला आहे। मुंबई गोवा हायवे ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आता पोलिसांनी अंमलबजावणी केली आहे। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रफुल्ल, खरंच आपण बघतोय गेली 14 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे आणि ते रखडलेलं आहे। त्याचा त्रास कोकणवासियांना होतोय, पर्यटकांना होतोय आणि 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाची रायगड जिल्ह्यातल्या पाहणी केली आणि त्या दरम्यान अनेक तक्रारी समोर आल्या होत्या ठेकेदार कंपनीच्या संदर्भातल्या। खास करून इंदापूर ते वडपाले जे काम आहे ते काम करताना प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत आणि या अपघातात जवळपास 97 प्रवाशांना या भागात आपले जीव गमवावे लागलेले आहेत, तर 208 प्रवाशांना दुखापती झाल्यात। जवळजवळ 2020 पासून या भागामध्ये 170 मोटार अपघात झाले आणि या सगळ्या परिस्थितीवर मुख्यमंत्री संतापले होते आणि त्यांनी तात्काळ तिथूनच आदेश दिले होते संबंधित यंत्रणांना, पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना आदेश दिले होते की या संपूर्ण जे बेजबाबदार लोक आहेत, जे कोणी बेजबाबदार आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा आणि तातडीने रायगड पोलिसांनी याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। आणि या प्रकरणात ठेकेदार कंपनीचे जे समन्वयक अभियंता आहेत सुजित कांबळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। आता पोलीस पुढे काय भूमिका घेतात आणि ठेकेदार कंपनी काय भूमिका घेते हे महत्त्वाचं ठरणार। मात्र कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी आहे की आता शासनाने या ठेकेदार कंपन्यांवरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती आणि त्यावेळेस त्यांनी नेमकं कंत्राटदारांना काय इशारा दिला होता पाहूया। कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत, अशा कॉन्ट्रॅक्टरची फक्त टर्मिनेशन करून किंवा त्याच्यावर ब्लॅकलिस्ट करून भागणार नाही, कारण त्यांनी जो बायपास केला असता, त्यांनी सर्व्हिस रोड केला असता तर लोकांचे ॲक्सिडेंट झाले नसते, लोकांचे जीव गेले नसते। म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्ट आणि टर्मिनेशनची कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। अशा कॉन्ट्रॅक्टर जे लोकांच्या जीवाशी खेळतात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। पुन्हा अशा प्रकारचं त्यांना पुनरावृत्ती अशा या कामामध्ये हायगय कुणी करणार नाही हा मेसेज देखील या समाजामध्ये गेला पाहिजे।